तर हे गुड मॉर्निंग मित्रांनो. तर स्वागत आहे तुमच्या रोशन टोकेच्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललो आहोत आपल्या ताईच्या डोळे जेवणला. तर घेतली भावाची गाडी आणि गेला टुकू 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 टुकू. त्याच्यात बी गाडी काय पळायला तयार नव्हती, पण तरीही चला जाऊया आता पुढं. बघता बघता आपण आलो घरी. मग तितक्यात समीर म्हटलं चल आपल्याला डेकोरेशनवाल्याकडे जायचं. डेकोरेशन वगैरे ठरवलं. त्याच्यानंतर दाजी म्हणाले चल तुला फिरायला घेऊन जातो. म्हणलं चला, तुला रिक्षा पण चालवायला शिकवेल. मग मी पण रिक्षा चालवायच्या नादात गेलो दाजीसोबत. मग दाजीने मला रिक्षा दिली हातात. मी चालवली वगैरे थोडी. दाजी म्हणे गर्दी तुला जमणार नाही आणि इकडे तू हेवी ड्रायव्हर दिसत नाही. म्हणलं नाही दाजी. दाजीने लगेच घेतली रिक्षा आणि रपारप रपारप रिक्षा काढली बाहेर. त्याच्यानंतर दाजी म्हणे चला आपण आता थोडेसे पट्टे वगैरे भरू आणि मग घरी जाऊ. म्हणलं ठीक आहे दाजी, मला काय प्रॉब्लेम नाही. तितक्यात मग पट्टे वगैरे सोडले. त्याच्यानंतर आम्ही निघालो घराकडे. आम्ही येऊच तर अर्धं डेकोरेशन झालं होतं. मग डेकोरेशन वगैरे बघितलं. डेकोरेशन खूप भारी होत होतं. त्याच्यानंतर डेकोरेशन वगैरे खूप आवडलं आपल्याला. पण तुम्हाला त्याचा रिव्ह्यू संध्याकाळी भेटेल. खूप भारी वाटेल असं तर मला तरी वाटतंय की संध्याकाळचं डेकोरेशन उजळून दिसेल. भाऊ खूप मेहनत करत होता, कारण की डेकोरेशन खूप छान वाटत होतं. खरंच आनंद वाटत होता डेकोरेशन. मग आपण गेलो वरती गेल्यानंतर हे समीरचं सिल्वर प्ले बटन. एक दिवस आपलं पण असं असेल, हे स्वप्न आहे आपलं. हे बघताय ना, इथली लाइटिंग वगैरे सर्व आपण टाकल्या. चला म्हणलो, प्रेमला म्हणलो चल आपल्या शर्टाला आणि पॅन्टला इस्त्री करायची. प्रेम सुद्धा म्हणाला चल. मग प्रेमने काढली त्याची शरारा आणि आम्ही निघालो 12-12. तितक्यात प्रेम म्हणतो तुला इस्त्री करून तरी कोण बघणार आहे. मी पण म्हणालो असं कोणी नशिबात तर नक्कीच बघ. आम्ही घरी येऊच तर ताईचा मेकअप तर झालाच होता. मग तितक्यात दाजी म्हणाले माझा पण थोडासा मेकअप कर. तुम्हाला ना हे दोघं जण व्यक्ती जे दिसताय ना, हे खरंच खूप मायाळू लोक आहेत. यांनी कधीच मला परकेपणाचा भास होऊ दिला नाही. दाजीने त्यांना म्हटलं चाललो मी वरती. फ्रेश वगैरे होऊन आलो. आरशात आलो तर दिसायला तो खूप छान दिसत होतं. फ्रेश वगैरे झालो. घाल्यानंतर कपडे वगैरे घातले. कपड्यामध्ये तर खूप भारी दिसत होतो. नंतर मामा आला आपला. मामाचा घेतला गॉगल. म्हणलं दाखव 2 मिनटं मामा, लावून बघू दे कसा दिसतो. मामा म्हणतो भांजे वो गॉगल मेरा आहे. फ्रेश वगैरे होऊन आपण आलो खाली होस तर कार्यक्रम तर चालू झाला होता. काय ते ओट्या वगैरे भरणं चालू झालं. मग चला म्हणलं आपण पण थोडंसं एन्जॉयमेंट घेऊ. व्हिडिओ वगैरे काढल्या सर्वांनी. व्हिडिओ वगैरे काढत होते. पण एक गोष्ट कळत नव्हती, गुंजनचं काय चालू आहे. त्याचं नुसतं कधी आपण खातो आणि कधी जातो याच्यावरच ध्यान होतं. त्याने उचलला पेड्याचा बॉक्स आणि लागला खायला. अरे सुधर रे, कुठंतरी गेलं तर. प्रेम म्हणतो आणि चावीने खोलू, पण त्याला कोणाच भरोसा नव्हता. मामा आला म्हणे आण थोडासा मला पण दे, पण तो कोणाला द्यायला तयार नव्हता. मग तितक्यातून आपण पण हात साफ करून घ्या. मग मामानं उचललं पूर्ण केळ्याची फणी आणि लागला सगळ्यांना द्यायला. पण सगळे डायरेक्ट हसायला लागले. मामा एक खूप डेंजर आहे आपला. मग गुंजन म्हणतो पेड्याचा बॉक्स कोणालाच भेटणार नाही बरं का. पण आपलं पण लक्ष गुंजनच्या पेड्याच्या बॉक्सवरच होतं. गुंजन म्हणतो हा बॉक्स मी घरी नेणार पण कोणाला देणार नाही. म्हणलं यार थोडा तर दे, तुला जुलाब होतील, तू रात्रभर झोपणार नाही जुलाबाने. गुंजन म्हणतो जे व्हायचं ते होऊ दे. संपत नाही तो गुंजन बाकासुरवाणी लागला जेवायला. जसं काय बाकासुरच उतरलाय. तर चला बाय, मग भेटू नेक्स्ट ब्लॉग मधून. बाय बाय.